निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती। संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांनी सरकारवर या शब्दात निशाणा साधलाय। लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। आता आम्ही लाडका बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे। मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतंही परत द्या। हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे। यात फार मोठा घोटाळा झालेला, निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता। भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका आहे। पहिले 1,500 का दिलेत? मग मतं घेण्यासाठी दिलेत। एका कुटुंबामध्ये 4-4 जणांना दिलेत। का दिलेत? मतासाठी दिलेत। आता का फिरताय? कशाला निकष लावायला पाहिजेत? काय म्हणतात, गरज सर्व आणि वैद्य मरो, ही मानसिकता आहे काय? याला उत्तर देतील ना महाराष्ट्रातील महिला? हे किती बनावटखोर आहेत, धोकेबाज आहेत, फसवेगिरी आहेत। हे बहिणींना कसं भावनांशी खेळून त्यांना मतं घेतलीत, हे महाराष्ट्रातील बहिणी यांना दाखवतील ना यांची जागा। पण जे काही चाललं आहे, निम्म्यापेक्षा अधिक महिलांना या योजनेपासून वंचित ठेवल्या जाईल आणि ही योजना हळूहळू गुंडाळली जाईल।